नमस्कार. आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल आम पापड. हे आम पापड आपण कच्च्या आंब्यापासून बनवणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे 500 ग्रॅम आंबे घेतलेले आहेत. हे आंबे अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेले होते. त्यानंतर याला स्वच्छ हाताने चोळून घेतलेले आहे आणि एका स्वच्छ फडक्याने पुसून देखील घेतलेले आहेत. हे आंबे कलमी आंबे आहेत. हे जास्त आंबट नाही आहेत. आता सध्या आंब्यांचा खूप सीझन आहे. त्यानंतर आपण या आंब्यावरच्या साली पूर्ण काढून घेऊयात. अशा प्रकारे साली काढून झाल्यानंतर याचे आपण छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. आम पापड हे आपले अगदी सॉफ्ट आणि मार्केटमध्ये मिळतात तशाच प्रकारे आज आपण बनवणार आहोत. आम पापड हे कच्च्या आंब्यापासून तसेच पिकलेल्या आंब्यापासून देखील बनतात, पण आज आपण कच्च्या आंब्यापासून बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी सर्व आंबे बारीक कापून घेतलेले आहे आणि एका स्टीलच्या कुकरमध्ये हे आंबे आपण घालून घेणार आहोत. त्यामध्ये अगदी अर्धा प्याला पाणी घातलेलं आहे आणि 4 ते 5 काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा मोठा घेतलेला होता. त्याला मी मंद गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर याला मी थोडंसं स्मॅशरच्या साहाय्याने देखील स्मॅश करून घेतले. तुम्ही बघू शकता आपले आम किती गीर शिजलेले आहेत एकदम. त्यानंतर आपण त्याला एका चाळणीच्या साहाय्याने पूर्ण चाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यात टाकलेले काळी मिरी वगैरे बाहेर काढून घेता येईल. याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील फिरवून घेऊ शकतो, पण त्यातील काळी मिरी वगैरे त्याचा कलर चेंज होतो. त्यानंतर याला आपण नंतर स्टीलच्याच कुकरमध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर त्यात थोडंसं काळं मीठ, साखर अर्धा प्याला, जिरे आणि बडीशेपची पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं कलर घातलेला आहे. त्यानंतर आपण इथे चिली फ्लेक्स देखील वापरलेले आहे. यामुळे आम पापडची चव एकदम चटपटीत अशी गोड, आंबट, तिखट असं बॅलन्स करून आपण ह्या आम पापड बनवणार आहोत. एक 5 ते 10 मिनिट शिजवल्यानंतर आपण हे एका ताटाला तेल लावून ताटात पसरवून घेणार आहोत. एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आता इथे फक्त माझ्या 2 ताटच तयार झाले. हे मी एकदम पातळ असे पसरवून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या ताटात देखील आपण तेल लावून त्याच्यावर देखील उरलेलं मिश्रण घालून घेऊन ते देखील एकसारखं पसरवून घेणार आहोत. इथे आपण हे मिश्रण 2 ताटामध्ये पसरवून घेतलेले आहे. तसेच आपण हे मिश्रण एका ताटात देखील पसरवून घेतले असते तर थोडंसं जाड असे झाले असते. आपल्याला इथे एकदम पातळ असे आम पापड तयार करायचे आहेत, त्यामुळे आपण इथे पातळ पसरवून घेतले आहे. शिवाय पातळ पसरवलेल्या मिश्रणाला वाळण्यासाठी देखील खूप कमी वेळ लागतो. इथे आपण एक रात्र फॅन खाली आणि एक अख्खा दिवस उन्हात आपण वाळवून घेतलेले आहे. हे चांगले वाळलेले आहे. त्यानंतर याच्या काठाने आपण चाकूच्या साहाय्याने मोकळे करून घेऊयात. अशा प्रकारे हे मोकळे करून झाल्यानंतर आपण आता आपली आम पापडी काढून घेऊयात. ही खूप इझिली निघते आम पापड आपलं. तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने निघालेली आहे. एकदम पातळ देखील झालेले आहे. चवीला तर एकदम चटपटीत झालेले आहेत. अशा प्रकारे आपण हे आम पापड ताटातून काढून घेऊयात. बघू शकता हात देखील त्यातून दिसत आहे. ट्रान्सपरंट झालेले आहेत आपले हे आम पापड. त्यानंतर याचे आपल्या आवडीनुसार आपण तुकडे करून घेणार आहोत. मार्केटमध्ये जसे असतात तशा प्रकारे आपण याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. मार्केटमध्ये रोल करून देखील मिळतात याचे. अशा प्रकारे आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. हे चाकूपेक्षा कात्रीने कापायला खूप सोपे जातात. चाकूला थोडंसं चिटकते आणि बोटाला लागलं जातं चाकू आपल्या. त्यामुळे इथे आपण काळजीनेच कापून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुकडे करून. अशा प्रकारे आपण चौकोनी पीस तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले आम पापड किती पातळ आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत. खायला देखील एकदम
चटपटीत असे तयार झालेले हे आपले आमपापड आहेत. आपल्या आंब्यानुसार साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते. आंबे जर जास्त आंबट असेल तर साखर देखील जास्त वापरावी लागते. हे आमपापड आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो. याला चांगलं वाळल्यानंतर हे थोडेसे सॉफ्टच असतात, खूप कडक असे कडक नाही होत हे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या ताटातील देखील आमपापड काढून त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. या उन्हाळ्यात तुम्ही देखील असेच आमपापड ट्राय करू शकता आणि हे वर्षभर साठवून देखील ठेवू शकता. आत्ता आंब्याचा भरपूर सीझन आहे. मार्केटमध्ये खूप आंबे आलेले आहेत. अशा प्रकारे आपण घरगुती साहित्यात घरच्या घरी मार्केटमध्ये मिळणारा आमपापड घरच्या घरी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार करू शकतो. ह्या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. शिवाय ही रेसिपी बनवताना आपण लोखंडाचा किंवा जर्मनच्या भांड्याचा वापर न करता स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे. जर्मनमध्ये किंवा लोखंडी भांड्यामध्ये ह्याची रिॲक्शन होऊ शकते, त्यामुळे आपण इथे स्टीलच वापरून ही प्रोसेस करून घेणार आहोत. 5 ते 10 मिनिटात तयार होणारे आमपापड फक्त वाळण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तेही 1 ते 2 दिवसात वाळून तयार होतात. असे आमपापड तुम्ही घरच्या घरी नक्की बनवा. अशा प्रकारे आपण मार्केटसारखी आमपापडी घरच्या घरी बनवून वर्षभर स्टोअर करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.